लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल 4 जून रोजी जाहीर झालेत। महाराष्ट्रातील सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांनी 80,000हून मतांनी विजय मिळवलाय। त्यांनी आमदार आणि भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केलाय। इतिहासातील निकालावर नजर टाकली तर काँग्रेस पक्षाने अनेक दशकं बाजी मारली, पण 2003च्या पोटनिवडणुकीपासून या मतदारसंघावर भाजपाचा झेंडा फडकतोय। आता प्रणिती शिंदे यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे आणलाय। या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अक्कलकोट, पंढरपूर, उत्तर सोलापूर, सोलापूर शहर, मध्य, दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा अशा 6 विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसनं प्रणिती शिंदेबद्दल सोलापूरची लेक अशी प्रतिमा निर्माण करण्यावर भर दिला। त्याचबरोबर राम सातपुते हे परके उमेदवार असल्याचा प्रचार काँग्रेसनं केला। त्याच प्रणिती शिंदे यांची उमेदवारी लवकर जाहीर झाल्यानं त्यांनी प्रचारात आघाडी देखील घेतली होती। काँग्रेसच्या विरोधात भाजपानं या मतदारसंघात हिंदू कार्ड वापरलं। सोलापूर शहर, उत्तर, अक्कलकोट आणि पंढरपूर या विधानसभा मतदारसंघात राम सातपुतेने जोर लावल्याचं दिसलं, तर लिंगायत समाजानं प्रणिती शिंदेंना दिलेला पाठिंबा, त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील भगीरथ भालकेंची साथ यामुळे शिंदेंना फायदा होऊ शकतो। तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरून फडणवीसांना झालेल्या विरोधाचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता वाटते। एकंदरीत सर्व दृष्टिकोन पाहता निकाल हाती आला असून आमदार प्रणिती शिंदे 80,000च्या पुढील मताधिक्यानं निवडून आल्या आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।